नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. गर 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 चकती फिरली, गर 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 चकती फिरली, पीळ धरित लोकर, पीळ धरित लोकर. पलांडीत कंदर चाललो धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. पलांडीत कंदर चाललो धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. आमचं मेंढराचं धन, आमचं मेंढराचं धन, आम्हाला आंदण रानवन, आम्हाला आंदण रानवन. हिंदू खुशाल आम्ही 12 महिना, हिंदू खुशाल आम्ही 12 महिना. चंदर सूर्या आमच्यासाठी मारत्यात चक्कर, आम्ही हाय धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. पलांडीत कंदर चाललो धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. करवांद जांभळ, करवांद जांभळ, वड्याचं पाणी कुणाचं सळ. जंगल राजमहाल बांधलं, जंगल राजमहाल बांधलं. तान्या मोजीत झोपू आम्ही उषागती फत्तर, आम्ही हाय धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. पलांडीत कंदर चाललो धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. केव्हा दरीत उतरून जावं, घेऊ पाताळाचा ठाव.
कधी कधी कडा चढून जावावं, कधी कधी कडा चढून जावावं. तिथून नजरा फेकू जणू का स्वर्गातून शंकर. आम्ही हाय धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. वलांडीत कंधर चाललो धनगर धनगर, धनगर धनगर, धनगर धनगर. चला रे, मेंढरो गोळा करून त्या झाडाच्या सावलीला घ्या. अरे भिवा, त्या तिकडे झरा दिसतोय बघ, घागर भरून पाणी आण, भाकरी खाऊया इथंच. आता रातच्या वस्तीसाठी गाव कुठेतरी बघितलं पाहिजे. 3-4 वाजता रानातच झाले की गाव कुठे दिसतच नाही. होय होय, ती समोर डोंगराची खिंड दिसते ना, त्यातनं पार होऊया, लागल गाव कुठेतरी. ती खिंड, ती खिंड, होय होय, ती खिंड. बापरे, त्या खडीत नाही जायचं. ती खिंड, बापरे. हा, काय झालं का दगडू म्हाताऱ्या? ती खिंड. तुम्ही भुताटकीची खिंड हे नाव कवा ऐकले? भुताटकीची खिंड ती ही. भुताटकीची खिंड. अरे देवा, अरे देवा. अख्ख्या धनगर जातीने भुताटकीची खिंड हे नाव ऐकले. त्या खिंडीतलं भूत धनगर जातीलाच पछाडतं. ती खिंड नाही धायचं तिथनं. अरे देवा, नाही धायचं तिथनं, नाही धायचं तिथनं. होय होय, आम्ही बी बाळपणापासून ऐकत आलोय. भुताटकीची खिंड, एक मोठं भूत हाय, ते धनगर जातीलाच पछाडतंय. छा 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 छा, आम्ही नाही येणार तिकंड. चला रे. अरे तू दगडू म्हातारा खुळा आहे, त्याच्यावानी येडबीड लागलं का काय तुम्हाला? अरे कुठली आली आहे भुताटकीची खिंड? तो भिवा आला बघ घागर घेऊन. चला भाकरी खाऊया, निघा गुमान. नाही नाही नाही, तुम्ही जाणार असला तर कुशाल जावा, मी येणार नाही तिकडनं. त्या खिंडीतलं भूत. ऐका, अजून त्या हाका ऐका. तुम्हाला हाका ऐकू येत नाही? अजून तिच्या हाका ऐका. अजून तिथनं ती हाक मारती, तिचं भूत. बापरे, ऐका, ऐका त्या हाका, ऐका त्या हाका. नाही रे, अरे अरे तीच ती भुताटकीची खिंड. माझ्या तरुणपणात घडलेली गोष्ट आहे ती. कशावरनं ही भुताटकीची खिंड आहे? चला चला, झाडाखाली जेवायला बसा, सांगतो तुम्हाला ती गोष्ट, भुताटकीच्या खिंडीची गोष्ट. चला चला, झाडाखाली बसा जेवायला. चला चला चला. या या, बसा, थोडा भाकऱ्या, सांगतो तुम्हाला त्या भुताटकीच्या खिंडीची गोष्ट. आता माझी उमर 72 वर्षाची झाली. 50 वर्षे होऊन गेली त्या गोष्टीला. मी त्यावेळेला 22 वर्षाचा तरणा पोरगा होतो. लई लांब आमचं तिकडं गाव आहे. आमचं मोडकं तोडकं घर, आणि घरात मी आणि माझी म्हातारी आंधळी आई, ही 2च माणसं. माझी आई मरणाच्या घटकामुळे बाजल्यावर पडली होती. लगट मी डोळ्यात पाणी आणून आईची समजूत काढीत होतो. 50 वर्षामाग मी माझ्या आईच्या खाटेला कवटाळून आईला म्हटलं, आई 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 आई, तू बोलत का नाहीस आई? आता माझं बोलणं संपलं बाळा दगडू. असं का म्हणतेस आई? तुझ्या माघारी मला कोण? होय, ती काळजी घेऊनच मी वाटायला लागली बाबा. माझं मागणं देवानं मानलं नाही. माझी इच्छा. इच्छा? कसली इच्छा? देवाजवळ मागणं होतं. तुझं लगीन डोळ्यानं बघितलं असतं. तुझ्याकरता भाकरी करताना भरल्या चुड्याची किणकिण ऐकली असते, आणि मग डोळं मिटलं असतं. देवाची मर्जी तशी नाही. तुला काही बी व्हायचं नाही आई. तू धीर सोडू नकोस.
तू सांगितल्यापासून मी कामाधंद्याला लागलो का नाही, माझ्या मिळकतीचं माझ्या आईला मी लुगडं चोळी नेसवणारच. मी आता बाजारलाच निघालोय. माझ्या कष्टाचं लुगडं चोळी नेस आई. लेकाच्या कष्टाचं लुगडं चोळी नेसल्याचं भाग्य माझ्या नशिबात नाही दिलं देवाने. नको काय असं बोलू. हे बघ, मी आता बाजारला जातो. मी तुला लुगडं चोळी आणणारच. लेकाच्या पहिल्या मिळकतीचं लुगडं चोळी मी माझ्या आईला नेसवणारच. नको नको जाऊस दगडू माझ्याजवळ. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. नाही, मी आल्यावर काय ते सांग. आता धावत बाजारला जाऊन येतो. माझी आई माझी लाडकी आई. पैसे पैसे बघ बघ, माझ्या पहिल्या कष्टाचं लुगडं चोळी माझ्या आईला. कुठं पडला? जात आता येतो. तुझं सांगून मी जातो सर तर जा, पण लवकर तरी ये. जाताना सावकाराच्या गीता अक्काला मी बोलवले म्हणून सांग. बर, लवकर ये बा. जातो. जाऊ आता येतो धावत. माझ्या पहिल्या कष्टाच्या आई 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 बोल ना आई 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 आई. हे बघ मी तुला काय घेऊन आलो. लुगडं चोळी. आत्ता हे लुगडं चोळी मी का नेसते? कोणातरी मावलीला नेसायला दे. म्हणजे मीच नेसल्यासारखं आहे. असं का म्हणतेस आई? असं का म्हणतेस तू? थांब बाळ, तू येईस तर मी कसा तरी जीव धरून ठेवला. आज तुला लई लई महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. ती आधी सांगू दे. आणि मग हे बघ, त्या कोपऱ्यात तुझ्या बापाचा फोटो आहे. आपण तर गरीब धनगर. तुझ्या बापाचा तो फोटो कसा निघाला माहिती आहे तुला? परक्यांचं धन लुटण्यासाठी, परक्यांच्या बायकावर वाईट नजर ठेवण्यात तुझ्या बापानं लई अत्याचार केलं. म्हणून त्याला पकडण्यासाठी पोलीस चौकीत तुझ्या बापाचा तो फोटो काढला होता. ह्याच नादापायी त्याला फाशीची शिक्षा दिली. ज्यावेळी त्याला फाशी दिलं तेव्हा माझ्या हृदयाला काय पिळ पडला असेल ते माझं मला माहिती. त्यावेळीपासून त्या तागडीनं लवकर विकून मी न्यायानं तुला सांभाळलं. तुझ्या बापाच्या मढ्याला साक्षी ठेवून मी शपथ घेतली की मी माझ्या पोराला परस्त्री आणि परक्याचं धनसंपत्ती याला कधी शिव देणार नाही. तेव्हा बाळ, माझ्या मरणापूर्वी माझ्या गळ्यावर हात ठेवून अशी शपथ घे, परस्त्री परक्याची धनसंपत्ती याला कधी शिवणार नाही. दगडू, शपथ घे. घे शपथ लवकर दगडू. आई 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 मी शपथ घेतो, या जन्मात परस्त्री आणि परधन आपलं म्हणणार नाही. पण पण आई आई मी आणलेलं लुगडं चोळी नेसो बाबा कुणा मावलीला, म्हणजे मी नेसल्यासारखंच
अरे दगडू, आता किती दिवस बसणार? हा? अरे 4 दिवस झाले, काय खाईनास पिईनास. आता उठ, तोंड धु. अव आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याने तुमची चौकशी नाही करायची तर कोणी करायची? काय व होय की? आता काय बघायचं नाही बघा दगडू दाजीबा. अव गेलेल्या बरोबर कुणी जात का? जग हाती पायी 3 दिवस झालं. उठा, चला आता आमच्याकडे जेवायला. अरे दगडू, आपण धनगर, आपल्याची काय जहागिरी आहे का? हा? कुठेतरी 4 पैसे बघ, 5-10 मेंढर घे. अरे नुसतं दुधावरच पोट भर, नोकरीवर घर चालत. आमच्याकडे जीव आणि 12 सावकार आहे आपल्या गावात. गीताकाचा लोक, त्याच्याकडनं 50 रुपये काढ कर जाऊ. ते लुगडू चोळी ठेव पिटीत. चल आमच्या घरी जेवायला चल. हा भैऱ्या, घे रे लुगडू चोळी, ठेव ते पीठ. नाही नाही, माझी आई आहे त्याच्यात. आम्हाला पट्टी पीठ ठेव. असू दे बरं. चला चला जेवायला. नाही. चला जेवायला. चल. नाही बाबू वहिनी, माझ्या आईची चोळी शिवून देत असेल तर येतो मी जेवायला. या मंडळी पान घ्या. का रामराव गप्प का तुम्ही? बोला. सावकारी म्हणजे आपल्या घराला पिढी जात कसलं शिरपतराव, तुम्ही लांब लांब का घ्या, पान घ्या ना. महाराजांचा 12 पुरुष संपला. या महिन्याचं कोणताही मोठं दादा हरकत नाही. मुहूर्त बघू बघू आता. काय हरकत आहे? अरे त्या दिवस जवळ ठरवून टाकूया. हो, तुम्ही आला आहात. काय रामराव? मग धरायचं का परवाचा मुहूर्त? हे पहा हरी काका, माझं मार्ग बघावं लागतं, त्याला काही इलाज नाही. हुंडा मी सांगतो तो कबूल आहे ना? बाळासाहेब, 10,000 म्हणजे फार होत आहे. 10,000 फार होत आहे. आपल्या वडिलांनी 5,000 मुली पदरात घेऊ असा शब्द दिला होता. आम्ही 9,000 पर्यंत आलो. होय, तेव्हा म्हटलं वडिलांच्या शब्दात, आपल्या वडिलांच्या शब्दाकरता काहीतरी. हे पहा, वडील बिडील मी काही जाणत नाही. हो, इस्टेटीची धुदान केली त्यांनी. 10,000 म्हणजे 10,000. काय रामराव, बरोबर आहे? अगदी बरोबर. तंबाखू आधी होती. आहे, आता आहे बुवा, त्याला काही इलाज नाही. घ्या तंबाखू घ्या. सावकर कोण? तगड्या धनगर? काय रे? म्हणजे हे, मला 50 रुपये द्या. का तुझ्या बापान ठेव ठेवली का माझ्याकडं? का बापाचा धंदा पुढे सुरू केलायस? नाही, कर्ज 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 कर्ज? काय कोण आहे रे? याला जरा कर्ज द्या, कर्ज थोडं. कुठं आहेस का? चल म्हणतो, चल चल. असा आम्हाला त्रास असतो म्हणून म्हणतो 10,000. काय काका? कबूल. कबूल नक्की. आता काय सवाल वगैरे काय? कोण आहे रे? आईना सांगा तयारी करायची म्हणून, आणि त्या बिरू धनगराला सांग लग्नात गोकुळ झाला पाहिजे म्हणावं तुमचा. शेवटी 10,000 पटलं ना तुम्ही. गगराणी तू गेलीस का ग? गगराणी तू गेलीस का ग? माझ्या हृदयाला पेटवून आग गगराणी तू गेलीस का ग? गगराणी तू गेलीस का ग? चालू बर जरी माग नको धरू राग. गगराणी तू धरू नग राग, नग राणी तू गेलीस राग. अरे कोण रे? कर्ज सांगितलं द्यायला धन्यानं. दे की. देतो देतो कर्ज. कर्ज होय. घे कर्ज. चल कर्ज देते तुला. नाही निर्मळ जीवन काही करील सावन. अहो महाराजा, काय श्री हरे श्री हरे श्री हरे श्री कर्ज द्यायला सांगितले धननी. कर्ज
चला बा, चल म्हणतो ना. कोण दगडू धनगर ए सोड बाबा त्याला जा आपल्या कामाला इकडे कसं आला तुझी आई गेल्याचं कळलं मला बरं तू असं कर बाळासाहेबांचं लग्न सुरू होते 8-10 दिवसात इथंच राहा लग्नातलं काहीतरी कामधंदा कर आणि इथंच जेव 4-8 दिवस लगीन झाल्यावर मी कर्ज द्यायला सांगेन बाळासाहेबांना हं? देवाजवळ मागणं होतं तुझं लगीन डोळ्यानं बघितलं असतं तुझ्याकरता भाकरी करताना भरल्या चुड्याची किणकिण ऐकली असते आणि मग डोळं मिटलं असतं देव मर्जी तशी नाही दगडू असा का उदास झालास रे? तुझ्या आईची आठवण झाली ग जाऊ दे आता विसरते हा अरे हातात खेळत वागायचं नवरा नवरी खेळण्याला निघाले दुर्डी घेऊन उभा राजा बघू गुगळा माग हा चल चल बाबा
द्या त्याला 50,000 रुपये कर्ज. गरीब आहे बिचारा, भरील काहीतरी करून पोट आपलं. नुकतीच बिचाराची आई वारली. अहो पण आमची तरी जिवंत आहे ना अजून. हे पहा आई साहेब, तुम्ही दोघांनी मिळून आयुष्यभर पैसा उधळलात, तसा मला उधळायचा नाही. काही तारण आहे का याच्याकडे द्यायला? अहो नाक आमच्या हातात असलं पाहिजे तेव्हा कधीतरी तोंड उघडायचं. हे लोक, याच्या बापाची हकीकत माहित आहे मला. बापाच्या वळणावर जायचा, तेव्हा काही तारण असेल तर. कसलं तारण देणार हे पोर? धनगर लोक, रानात नाही शेत. गावात घर तर आहे ना, देतोय का लिहून? काय रे दगड्या, देतोस का लिहून? अरे बोल की काय देतोच का रे लिहून? मग काय करायचं बाबा? हो, देतो कारभारी. देतो लिहून. ओ कारभारी, त्या दगडाला एक 50 रुपये.
नायनाट करायचा जन्मभर प्रयत्न केला. भिकाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात बांधला, माझे दागिने उपटायचा डाव रचला, पण माझ्या वडिलाच्या मित्रानं तो हाणून पाडला. शेवटी येताना सुद्धा तुम्हाला आणि मला 2 गाडीत बसवलं. पण माझं दैव मोठं म्हणून देवाने तुम्हाला वाचवलं. चला आपण लवकर घरी जाऊया. पण चला हो, चला ना, चला हो. का तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? लग्नाआधी आपण एकमेकांना बघितलं नाही म्हणून काय झालं? आपल्या मराठमोळा जातीत लग्नाआधी नवरा नवरीची तोडफेड तरी होते का? लग्नात माझा बुरखा आणि मंडोळ्याच्या भारातनं तुमचं जरीचं फेटा आणि उपरणं एवढंच मी बघितलं. पण आता तुमची माझी लगीन गाठ पडली. आता का माझ्याशी बोलत नाही? बोला बोला की. चला आपण जाऊया. चला. मला वर घ्या. घ्या की वर. अहो घ्या की. सोडा हात. एवढं काय पैसे हाताकडे बघायचं? आता जलमभर तुमच्याच हातात राहणार. सांभाळा म्हणजे झालं. बाळपणीच माझ्या आई बापाला सोडून काकीने माझे लई लई हाल केले. पण मला सारखं वाटायचं माझा नवरा मला सांभाळे, माझे लाड करी. मला संसाराची फार हौस आहे. माझा नवरा बी तुम्ही, माझे आई बाप बहीण. अगं बाई, तुमचे अंगठे कुठे आहे? आपल्या दोघांच्या अंगठ्या सारख्याच नव्हत्या का? आणि तू माझा दागिना, हिऱ्याचं पेंडन, मोत्याचे पदर असलेला दरोडेखोरांनी नेला वाटतं. जाऊ द्या, तुम्ही तर माझी वाचल्यात. आता आपण जाऊया घरी. चला. का थांबला? गाव आलं. गावातले लोक काय कुणी श्रीमंत कासऱ्यानं लगीन करून दिलं वाटतं. काय कोण आहे? असू दे. हे साधं सुद्धा घर छान लावीन मी. लग्नाआधी तुमचे हाल झाले असतील नाही? माझी बी लग्नाआधी लय आबाळ झालं. आता तुम्ही आणि मला मी तुझी
माझा, मी राणी, तू राजा. काय झालं काय तुला? मला कळलं, राजाला आज करता येत नाही. या राजवाड्यात घाणेघाण करून टाकली. मी राणी आता या राजवाड्यात झाडू मारते. राणीने 3 दिवस आंघोळ केली नाही. राजा, ती घागर घे आणि पाणी घेऊन ये. जा. आणि पाणी पाणी आणतो की पाणी पाणी. गेली काय? कुठे गेली? तारा, तारा. पाणी आणले. पुढे येऊ नका की, त्या पातेल्यात पाणी होता. जरा माग होऊन इथनं होतो. डोळे मिटून. हा, आता डोळे उघडा. नानीतला कचरा काढत होते मी. आता मला आंघोळ करायची. पाणी घेऊन या. आणि पाणी पाहिजे. आणि आणतो की. आणलं पाणी. आला तुम्ही? थांबा तिथं. उगीच काहीतरी. आता थांबा म्हणते तर थांबा तिकडच. काय झालं? खापडं आहेत की माझ्या अंगावर? बदलायला लुगडं नव्हतं. दरोड्यात कापडाचं बोचकं गेलं. इथं पेटी उघडून बघितली, त्यात हे लुगडं सापडलं. चांगलं आहे. कुणाचं आहे? आई. नेसव कुणा तरी मावलीला, मीच नेसल्यासारखं. आई. परस्त्री आणि परधन यांना शिवणार नाहीस. शपथ घे, शपथ घे, शपथ घे. आज की नाही मी स्वयंपाक करणार. माझ्या घरातला पहिला स्वयंपाक आहे. नाही 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 नाही. पाणी 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 होतं मटक्यात. पाणी पाणी. त्या फळीवरच्या मटक्यात धान्य आहे का बघ. लागलं तुला? किती सांभाळता मला. असं सांभाळणारं मागं कुणी भेटलं नाही मला. आणि बरं का, गाडगी मडकी इकडं तिकडं पडल्यात. आपण त्याची उतरण रचूया. उतरण म्हणजे संसार. रचूया का उतरण? सांगा, रचूया का उतरण? सांगा ना. हो, रचूया. सजवूया हा संसार.
रोज तुमच्या मागे संसाराची उतरंडर तू संसाराची उतरंडर तू एकच दोघे होऊया हो एकच दोघे होऊया ही उतरण कशी पुरी होणार? अशी उतरण कधी रचायला येईल काय? हे कळसाचं मटक देवळाच्या भिंती रचल्या, पण कळस 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 कुठं बसतोय? नाही नाही, कळस कुठं बसतोय? हा कळस बसत नाही. नाही नाही, कळस कळस कुठं बसतोय? नाही नाही नाही, कळस कळस नाही बसत. कळस नाही बसत. कळस नाही बसत. कळस नाही बसत. का तराजू डळमळला? तराजू सागरी म्हणजे खरेपणा, न्याय. तू मला शपथ दिली होतीस, त्या तराजूच्या एका पाड्यात पुण्य आणि दुसऱ्या पाड्यात पाप आहे. पाप अधिक झालं की जन्माचा तोल गेला. तराजूच्या एका पाड्यात मोह आणि दुसऱ्या पाड्यात त्याग आहे. पाप पुण्याचा, मोह त्यागाचा तुझा तराजू डळमळला आहे. मी मेले असले तरी तू मला दिलेली शपथ हे सत्य मेलेलं नाही. बघू बघू काय करतो. हलतच घडलं माझ्या, हलतच घडलं माझ्या. तारा ही उतरण पुरी होत नाही. तारा ही उतरण पुरी होत उतरण पुरी होत. आता म्हणजे काय, आता काय
गप उभा राहिलाय? हा? अरे काय भांडत होता का खेळत होता रे? हा? खेळत होता वाटतं. अगं बया, इतक्या लवकर जमलं दोघांचं? मग आमची काय गरजच नाही. आमच्या वेळेला असं नव्हतं बया. होय की. बसा तगडं. काय बया बोलणं तरी? नाव काय बाई तुझं? नवीन होरी गावात आली. बघू दे तरी. पदर माग घे बघू. बाई, भांडण झालं वय. घरात वडीलधारे कोणी नाही. नवरा बायकोचं जमस्त नवेपणात होती खुरबुर जरा. सरकी जराशीच असावी. कोरड्याच्यात मीठ घालते ती नव तशी. तर नवऱ्याच्या जातीला बी कधी कधी हिसका द्यावा लागतोया. तिच्या बगर ती जात नाही येत वाटणीवर. पण घरात भांडण वाढलं की कोरड्याच्यात मीठ पडलं. त्या घरात भांडण लाई त्यात लक्ष्मी राहत नाही. बस बस बस, तुला सांगतो बस बस. अरे वैरू, अरे गोमरू दे की आता. तोंड कशाला? आपण दोघांमध्ये शहाणा पडला. अरे आम्हाला नको काय करे. हा सांग, घुंगरे घे आपल्या घरात. हे मी अरुंद आहे, पुरायचं नाही. काय रे गुडू? आता आपण अरे गा अगं, नवरा भांडायला लागला तर आमटीला जरा समजावं लाडानं. बायको जरा लाडानं बोलली की लगेच पगडी नवऱ्याची जात. इष्टाजवळ लोणी खेळत्यात तसं. अगं लई परकटाची नवऱ्याची जात. हा, नाव काय बया तुझं? तारा. तारा, तुम्ही दोघं आजच घरी आलाय सर. आपली धनगराची जात. मेंढरा मागे जायची. घरात जेवण नसल, आम्ही आणले बरोबर. वाढ नवऱ्याला जेवाय. 2 दिवस पुरं लिखतो धान्य. स्वयंपाकाला भांडी बी आणली ती. ठेवा दाजीबाती खाली. हा, हे बाया भांडी. वाढ नवऱ्याला जेवायला. जातो आम्ही आता. 2 दिवसात गौरी पंचमीचा सण आला. बायका खेळायला जात. गावातली गडी माणसं रामायणाचा स्वांग घेत्यात. गावभर रामायण फिरत. मी येईल तुला बोल. बरं बाय, जाऊ आता. चला बा. वहिनी, वहिनी, एक राहिलं. घास घ्या. भुकावला असेल माझा राजा. एवढ्या दिवस आबाळ झाले. आता नेहमी होऊ द्यायची. घ्या की. घ्या घ्या. हा, घ्या. तुम्ही घास घेणार की नाही? मला भूक लागली. तुम्ही नाही घास घेतला तर मी नाही जेवणार. नाही नाही तारा, तू आधी घे. हा घे घास. घे. तुम्ही आधी घ्या. नाही तू आधी. नाही, तुम्ही आधी घ्या. नाही तू आधी. नाही तुम्ही आधी. तू आधी. तुम्ही आधी घ्या. तू आधी. तुम्ही आधी. तू आधी. तुम्ही आधी. तू आधी. तुम्ही आधी घ्या. तुम्ही आधी घ्या. तुम्ही घ्या. तू आधी. तू आधी.
आणि बरं का, आज आपल्याला शेजाऱ्यांनी जेवण भांडी कुंडी दिली, हे काय बरं का? आपण एक फुगं कोळस वाढायला, एक कावळा, तवा काटवत आणायची. हं? एक 4-8 दिवसात बघा कसं घर सजवते काय. बरी आठवण झाली. एक विचारू का? काय? आज सकाळी येताना आणि दुपारी हे सारखं तुम्हाला दगडू दगडू म्हणून बोलत होते. लहानपणी पडलेलं लाडकं नाव असेल तुमचं हे. तुम्ही आपलं खरं नाव घेऊन बोलवा म्हणून सांगून टाका बघू त्यासनी. लहानपण सरलं, लगीन झालं, खरं नाव घेऊन बोलवा म्हणावं. खरं नाव कोणतं? कोणचं काय? बायका नवऱ्याचं नाव असं घेतात वाटतं. मी लग्नात घेतलं होतं ते. कोणतं घेतलं होतंस लग्नात? वरातीस आल्यावर घेतलं नव्हतं का? ताराजवळ देवळी, त्यात होता खडा. आणि 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 पुढं काय? आणि 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 पुढं काय? आणि आणि तुमचा आणि माझा ठीक जोडा. हा, देवळीवरनं बरी आठवण झाली. आपल्या घराला देवळं बी लई कमी आहे. आपण ह्या खुटीपासून त्या खुटीपर्यंत फळी टाकायची भांडी ठेवायला, आणि ती न्हाणीची भिंत जरा वाढवून घ्यायची. हा, मी न्हाणीत उभी राहिले म्हणजे दिसतंय वर. का बिचकलास दगडू? तुझ्या शेजाऱ्याला तुझं खरं नाव सांग. चालण्यात घालून तुझं नाव ठेवलं होतं. ऐक, पुन्हा ऐक, सत्य कधीही मरत नाही. थांब थांब तारा, थांब. ते लुगडं तेवढं पेटीत ठेवतो. तारा, पेटीत ठेवलंच मला. आणखी काय करशील? कुलूप घालशील. पण सत्य 7 कुलपाच्या आत लपवलं, जमिनीत गाडलं तरी ते पुरलेल्या बियाप्रमाणे जमीन फोडून वर येतं. असं काय करता बरं? मी भांडी मागितली म्हणून तुम्हाला राग आला का? आता नाही मागायची. हा, चला झोपायला चला. नाही. तुम्ही गरीब मेंढरं राखता, पण तुम्ही फसवून लगीन केलं असं मला वाटत नाही. तुमची काय चूक बरं? काकीनं कपट केलं. जाऊ दे, चला झोपायला चला. नाही नाही नाही, माझी मेंढर बाहेर. नाही नाही, मी मेंढरात झोपणार. नाही नाही, जातो मी बाहेर, मेंढरात जातो. माझी मेंढरात जातो मी. नाही नाही. असं काय करता बरं? एकदम नवीन घर, मला भीती वाटते. वा वा वा, माझी मेंढर बाहेर एकटी. नाही तारा, नाही, मी मेंढरात जाऊन झोपणार. नाही तारा, जाऊ नाही, मी मेंढरात जातो. नाही, माझी मेंढर तारा, थांबा. माझी मेंढर, थांबा. माझी मेंढर, माझी मेंढर, माझी मेंढर, माझी मेंढर, माझी मेंढर. आज गौर आली तरी कुणी बघायला येईना. दुपारपासून गावभर रामायण फिरायचं. आता तरी ती मुकुट कपडे झाडून ठेवा. फिरत्या बडबडू नको, काम करा दे. अहो वाटतंय, आता एवढ्या सगळं सारं करतो बघा. तिघी नाही बायका जमवायला. आम्ही दोघं आलो इकडे. अरे बऱ्या, काय झालं रे फिरू? झालं काय? मुकुटात इथं बघा बघा बघा. चावला. स्वयंपाक झाला का? घरात एकटीला करमत नसेल नाही? बोलायचं नाही का आमच्या बरोबर?
आता आपण एक आवाल्या बोललं पाहिजे, हसलं खेळलं पाहिजे बरं का आमच्या बरोबर. माहेर कुठलं तुमचं? माहेर होय, नंदगाव. नंदगाव? नंदगाव माझ्या आईचं माहेर. तिथे आमचे मामा राहतात. नंदगावचे हरिकाका चौगुले माहित आहे का तुम्हाला? हरिकाका चौगुले? ते तर माझ्या वडिलांचे बैतर. त्यांच्याकडेच माझ्या आई वडिलांनी माझे दागिने ठेवले होते. अरे दगडू, तुमचं पुरुषांचं रामायण सुरू व्हायची वेळ झाली. तू लक्ष्मण होतोस ना? आणि उठ की मग लवकर. जा जा बघू लवकर. अगं मुलीनो, बायका तुमची वाट बघतायत. ठीक आहे दगडूची बायको. चल ग मुली, उठ उठ लवकर. ए उठा. आणि तुमचा खेळ संपल्यावर रामायण सुरू करा. हा, चला चला लवकर चला. आम्ही दोघी मैत्री जोडीच्या, हातात पटल्या तोडीच्या, भेंडीच्या भाजीला पळी पळी तेल, बघा बघा सासूबाई सुनबाईचा खेळ. बांधल्याला बंधू माझा गणपती तुझा गुरी पिंगा. घोड्यात घोडा एकीचा, पिंपळगावच्या लेकीचा. पतिव्रतला अरण्यात सोडलं, अरण्यात सोडलं. सीता माईला अरण्यात सोडलं, अरण्यात सोडलं. सये असं हे रामायण चाललं, जय बाई रामायण चाललं. ऐका रामायण पदरी पुण्य घ्याव बांधून, घ्याव बांधून. दशरथाचा रथ रणात कण्यामध्ये हात घातला त्या कैकईन की कैकईन. वर घेतला आलं अयोध्येला राजरामास, राजरामास. नको म्हणे घ्याव काढून द्याव धाडून, वनवासी 14 वर्ष की 14 वर्ष. राम निघाल वनात, शोक दाटला जनात. लक्ष्मणाच्या मनात, लक्ष्मणाच्या मनात आलं आपण जाणार, एकट हित नाही राहणार. एकट हित नाही राहणार, एकट हित नाही राहणार. सीता मावली क्षणात, रडू लागली कोणात. राहणार नाही अनाथ, अनाथ, अनाथ. रामाच्या बरोबर खाईन आंबाचे मटगोरे, खाईन आंबाचे मटगोरे, खाईन आंबाचे मटगोरे. लक्ष्मणा, काय बरे घनदाट अरण्य हे. कुणी दुष्ट राक्षस येऊन माझ्या सीतेला पळवून नेईल. हा, तिचे रक्षण करण्याचे काम मी तुझ्यावर टाकतो बरे. काय? होय दादा. रावणाच राज मोठगा, बहीण धरती रूप खोटगा. हराण झाली आली थेटगा, लपली भुयार वागाळी, लपली भुयार वागाळी. असं समन करावी कंचोळी, करावी कंचोळी, करावी कंचोळी. हाती घेऊन तीर कामटा, राम धावलं 12 वाटा. रावण काढी आवाज मोठा,
लक्ष्मणार धाव सुतत काळीज धरणा धाव हाय हाय माझे राम या वनात कोणत्या संकटात सापडले? लक्ष्मण भाऊजी धावा लवकर पळा. नाही सीता माऊली, मी तुला सोडून जाणार नाही. हा अरे चांडाळा, माझ्या पतीला अरण्याच्या धोक्यात टाकून माझ्याशी संसार करण्याची तुला दुष्ट वासना झाली काय? तू धीर आहेस का साप, तू धीर आहेस का साप, तुझ्यार मनात लपल पाप, लागल पतिव्रतचा शाप, लागल पतिव्रतचा शाप, ओढून रेग लक्ष्मण गेलं, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं. मगरे घवलांडी सीता, मगरे घवलांडी सीता, सीता लागली रावणाच्या हाता, सीता लागली रावणाच्या हाता, बाग मंदी राक्षसिनीचा कथा, बाग मंदी राक्षसिनीचा कथा. तिथ मारुती धावलं, तिथ मारुती धावलं, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं. रावणाची दाढी जाई लंकेची केली होळी, रावणाची दाढी जाई लंकेची केली होळी, लंकेची केली होळी राम आणि वानर टोळी, लंकेची केली होळी रामाची वानरटोळी. रावण मेला रणरंगल, रावण मेला रणरंगल, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं. सीता संगतीला घेऊन राम परतून आलं अयोध्येला, आलं अयोध्येला. तिथं कुणी एक परीट बोलला वाईट, डागला पतिव्रतेला, पतिव्रतेला. रे लक्ष्मणा हाय हाय हाय, जग बोलत से काय काय काय, सीतेला वनात घेऊन जाय, वनात घेऊन जाय. जिथ्थ भयाकार जंगल, जिथ्थ भयाकार जंगल, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं, असं हे रामायण चाललं. हा हा लक्ष्मणा, हा जगाचा बोल लागू नये म्हणून आणि वाडवडिलापासून चालत आलेला पवित्रपणा टिकवण्यासाठी सीतेला वनात नेऊन सोड. वनात पोहोचेपर्यंत तिला सांगू नको, सीतेला वनात नेऊन सोड, वनात नेऊन सोड, सीतेला वनात नेऊन सोड. वारू वाऱ्यागत धावले, निघून चालले वनी घनदाट, वनी घनदाट, वनी घनदाट. आतून विचारी सीता, कुणीकडे नेता, नयनात अश्रूचा लोट, अश्रूचा लोट, अश्रूचा लोट. सीतेच मन थरकल, हृदय करपल, राम ओठात, राम ओठात. पतिव्रता परीक्षा देई धरणी माई, भंगली घेई पोटात, घेई पोटात. दगड्या धनगर, लेका लक्ष्मणाचं काम केलंस म्हणजे खराच राजाचा लेख झालास काय? लेका माझं कर्ज घेऊन 2 वर्ष होत आली, त्याचं याद पाणी देण्याची काय आठवण आहे का? ए ए, अरे माझा रंग गेला करा तोंडाचा. राहू दे, अरे माझ्या मिशा गेल्या का रे इकडच्या? मुकुटे लावल्यापासून बिगिनी काही कळत भागली नाही, फिल्म तरी दे गाडी का?
काय झालं? बोलत का नाही? तुम्ही बोलणार आहात का नाही माझ्या बरोबर? नाहीतर ही स्त्री तशीच पोहोच. बोलतो काय करते? फाटलेलं सांगते. तुमचं दंडकं फाटलं होतं छातीवर, म्हटलं शिवून जोडावं. एक थाळी, एक फुगुन, एक कोरड्याचा कावळा, तवा काटवत, येळणी. आज तुम्ही कुठे जाणार आहे? का मेंढर घेऊन जाणार? मला भांडी लई आवडतात. आपली माझ्या संसारातली भांडी मला पाहिजे. बायका म्हणतात संसारी बायकाला पोरं नसली की भांडी कुंडी हीच त्यांची नाही. असं असावं. आणि कावळा एवढासाच आला हा. आणि काठवट भाकरी करताना लटपटते हा. चांगली घेऊन या हा. का भांडी मागितली म्हणून रागव नका. ही पाटली घ्या. आधी संसार मग दागिने. मेंढर चारत बाजारला जावा. ही पाटली मोडून भांडी घेऊन या. जावा लवकर परत या. जातो. सांडलं बरं का फाटलेलं. बर हे घ्या. हो पाटलीला चांगले पैसे येते. हो. मला एक लुगडं आणशीला का? लुगडं? तरोड्यात सगळी कापलं गेली. अंगावरचं आणि पेटीतलं तेवढंच उरलं. का पेटीतलं नेसू? पेटीतलं नको. ते नको निसू. बरं तुम्ही जावा. जात. का माघारी आला? काय झालं? मांजर आडवं गेलं काय? नाही, मीच मांजराच्या आडवा गेलो. अहो हुसकाटली जाता. मग काठी कशाला दिली हातातल्या? दगड्या, अरे दगड्या धनगर. काय दगड्या, कर्ज घेऊन किती दिवस झाले? लेका याच पाण्याची काय आठवण? काय घर लिहून दिलंयस आम्हाला? काय काय आहे घरात? ते त्या कपड्याच्या आडाला काय ठेवलंयस रा? हाताची कणी काय वाटतं? हा बघू बरं. सगळ्या लेका 2 वर्ष याद नाही, मुदलाचा ठाव ठिकाणा नाही. या घरातली प्रत्येक वस्तू माझी आहे. माझं कर्ज कुणी तुझ्या बापाला फेडायचं? किती कर्ज द्यायचंय तुमचं? हा दागिना घ्या आणि चालायला लागा. आंबे मोहर तांदळाची कणी घाय की नाही. मला वाटलं असेल आपला रेड मुसळी भात. मला दागिना नको आहे. येईन पुन्हा केव्हा तरी. हा घे तुझा दागिना. रानडुक्कर मेला
तुम्ही जावा हा. पाटली आहे ना हातात, भाजी आणा, लुगडं पण आणा. जावा जावा. आई साहेब, तुम्ही त्या दगडा धनगराला कर्ज द्यायला लावलं होतं. एक पैची फेर झालेली नाही आणि बायको मात्र आणले रंभा, आणि तीही दागिन्यानं मडवून त्या घरात टाकण्यापेक्षा एखाद्या विहिरीत का ढकलून दिली नाही त्या बापानं. आम्हाला काय करायचंय म्हणा त्याचं, पण तुम्ही मात्र आता मध्ये पडू नका. आमचं आम्ही घेऊ कसं वसूल करून घ्यायचं ते. आत्याबाई, मला काहीतरी घोटाळा वाटतोय. घोटाळा कसला? म्हणजे काल मी तिला बायकात येऊन समजायला गेले होते तेव्हा ती सांगत होती नंदगावच्या हरिकाका चौगल्याबरोबर तिच्या बापाचा घरोबा होता. हरिकाका चौगले तर माझे मामा, त्यांनीच नाही का माझं लगीन ठरवलं. यांना लग्नाचा आहेर केला. तारा दगडू धनगराची बायको म्हणजे खरंच काहीतरी. बर, हरी काका येतीलच की केव्हा तरी इकडे. नरकवास होतो. त्या पोरीच्या दागिन्यावर तू आपल्या संसाराची मजा लुटतोस. जा, या धनाचा मालक कोण आहे याचा शोध कर आणि ते ज्याचं त्याला परत कर. परीक्षा कठीण आहे, पण कठीण परीक्षेला उत्तम रीतीने उतरणारा धन्य होतो. बघू बघू तू काय करतोस ते. आणली वाटतं भांडी. हे भुगले किती गोड आहे ना, आणि कावळा किती देखणार. आता लुगडं बी आणलं वाटतं. थांबा हा. तारा, ही तुझी पाटली घे. मोडली नाही. तुझं दागिने कशाला मोडायचं? माझं कसं, तुमचंच आहे का? पोट भरून जेवायचं ना. अगं बाई, कडं कुठे आहे हातातलं? मोडलं वाटतं. जाऊ दे, ते बी तुझंच होतं की. आणि पाटली तुमची नव्हती वाटतं.
आता मी खरकट मरकट आवडते आणि लगेच येते तर तुम्ही त्या घोंगड्यावर जाऊन पडा. काय झालं? अहो दूध आणलं तुम्ही तुम्हाला. काय झालं याचं? आता काय झोपतोय मी? आता काय झोपतोय मी? नाही नाही. असं काय करताय बरं सारखं? पाया पडते मी तुमच्या. मला एकटीला भीती वाटते घरात. इथं झोपा, इथं झोपा. नाही नाही तारा नाही. माझं काय चुकलंय का? चुकलं असेल तर तुम्ही पत्रात नाही घेणार तर कोण घेणार? बाळपणापासून मला कुणी मायानं वागवलं नाही. काकूच्या घरात ज्याने त्याने मला हिडीस फिडीस केलं. लगीन झाल्यावर मला मायाचा माणूस भेटेल अशी लई लई आशा वाटत होती मला. नको तारा, रडू नको. खरं माझी तुझ्यावर लई लई माया आहे तारा. तुझ्या चेहऱ्यावर नजर काढावी असं वाटत नाही. तुझा हात हातात सोडावा असं वाटत नाही. भक्ताची देवावर भक्ती असती तशी तुझ्यावर माझी माया आहे तारा. पण काय करू तारा? तारा एवढी अंगठी देतेस मला तुझी? तारा एवढी अंगठी देतेस मला? अंगठी असली अंगठी तुमच्या हातात ही होती. दरोडेखोरांनी नेली. ही अंगठी पाहिजे तुम्हाला? अंगठीच काय, हात जरी तोडून मागितला तरी देईन. अंगठी तारा 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 मी जाऊन येतो. कुठे जाता? जाऊन येतो मी तारा. लवकरच परत येतो तारा मी. कुठे जाता तुम्ही? विडी उडतो तो नाही बा. रात्र सोडून जागरण वाढतो, डोकं दोन ओढतो. जागरण झाला तर काय कुठे तमाशा बघायला गेला काय? नाही नाही आता दगडू आज मी रात्री गेलता बाहेर. होय खरं म्हणतोस काय? सर म्हणजे तू घरात झोपतच नाही बाई? नाही आता जरा एक कर. यापुढे जरा सांच्याच्या मारी दगडूच्या घराजवळ असत जा. गेला रे गेला की दाराला सळ कडी लावून घे. आतनं दोघांपैकी कोण जरी वराडलं दारच उघडू नको.
आता मी पुन्हा बोलणार. आता ते सांगतो ओढतो. आता काय करतो? 1000 वेळा सांगितलं पुढत नाही.
तुझ्याकडे आराम मारायचा का तुला? मारून टाकीन बघ तुला बघ. पण ती अंगठी अंगठी कुठली? तुझ्यासारखं 56 गुप्त पोलीस बघितल्यात. कल्ल्या बेरा म्हणतात तो मी. अंगठी दरा घालून आणली. 15 दिवसाच्या अगोदर एक लग्नाचं वराड लुटलं. त्या नवऱ्याची अंगठी. अरे जा जा, तुला काय करायचं ते करून घे. पण ते नवऱ्याचं काय झालं? कल्लू बेरड दरोड्याला आडवा येईल त्याला ठार केल्याशिवाय राहत नाही. तो नवरा आडवा आला. कुऱ्हाडीनं तिथंच कुचलला आणि जाळीत दिला फेकून. जा जा, तुला काय करायचं ते करून घे. हार मारले तुम्ही त्याला? हार मारले तुम्ही त्याला? मग मी आता काय करू? कोण पाहिजे? का आला तुम्ही? ते घरात नाहीत. घाबरायचं काही कारण नाही. नसे ना दगड्या नसला तर मी कर्ज मागायला आलोय. कर्ज मागायची ही वेळ आहे का? वेळा काळाचा प्रश्न कुणानेही ठेवला नाही. आता सावकारनं तरी का ठेवायचा? 2 वर्ष त्यानं कर्जफेड लांबावी कशाला? तुला म्हणून काही सांगायचंय मला. खरंच तुझ्यासारखी आभाळातली तारा या रानगट धनगराच्या हातात कशी काय आली? आणि तो काय तुला शोभतोय का? इकडे मी तुला सांगतो सारं. बाई माणसासमोर तिच्या नवऱ्याची निंदा करतो. किती पाडते तुझ्या तोंडात? तारे, तू काय समजतेस? कुणावर हात उगारला? अरे चांडाळा, माझ्या पतीला अरण्यात धोक्यात टाकून माझ्याशी संसार करण्याची तुला दुष्ट वासना झाली काय? तू दीर हायस का साप, तू दीर हायस का साप, तुझ्या मनात लपलं पाप, लागल पतिव्रत सा शाप, लागल पतिव्रत सा शाप. लक्ष्मणा, हा जगाचा बोल लागू नये म्हणून आणि वाडवडिलापासून चालत आलेला पवित्रपणा टिकवण्यासाठी सीतेला मनात नेऊन सोड. मनात पोहोचेपर्यंत तिला सांगू नको. सीतेला मनात नेऊन सोड, मनात नेऊन सोड, सीतेला मनात नेऊन सोड.
त्याची चिंधी नको, मी बांधेन पट्टी. आज चला हो. नको नको, आता आता जरा मला माझ्या मेंढरात जाऊ दे. मेंढर, माझी मेंढर, तारा, माझी मेंढर, मेंढर. तारा, तारा झाली का तुझी तयारी? तारा आता लवकर, शेतात जायला उशीर होईल. तारा, मी सगळी मेंढर विकून टाकली, तुला शहरात जायला बैलगाडी होणार. तारा चल लवकर. तारा, मी आतापर्यंत नुसतं ढोंग करीत होतो की मी गरीब धनगर आहे. चल शहरात, माझं काय काय आहे बघ तरी. तारा, 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 तुझ्या आवडते संसाराच्या सगळ्या वस्तू घे. तारा, या घरात तुला पाहिजे ते सारं घे. तारा चल लवकर, तारा लवकर चल शहरात, चल लवकर. तारा, आणखी काय पाहिजे तुला या घरातलं? काय हे तुझं काय तुला पाहिजे ते सांग. तारा, मी ते भांडे ठेवले तू गाडीत. लवकर तारा, लवकर. तारा, केला वनात घेऊन जाय. आता वनात देवा, वनात घेऊन जा. तारा, 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 असं बघायचं काय? तुझ्यासाठी गाडी दाराधरी केली, रातोरात मेंढर विकून टाकली. गाडीवाला म्हटला गाडी बैलाच्या बदली 30 मेंढर घे. मी म्हटलं सगळीच घेऊन टाक. आता मला मेंढर करायची काय? तारा, अशी बघू नको. आता ही गोष्ट ऐक माझी. तारा, आणि मी ते जरीचा खड्डा उपरण अंगावर घेऊन गाडीत बसणार आहे. आणि तू यावेळी ते पेटे फुलेलं लुगडं आहे ना, ते तुझ्यासाठी तुझ्या लग्नाआधी मी आणलंय. एवढे यावेळी नेस तारा, एवढे यावेळी नेस तारा. तू अशी बघत राहू नको. तारा, अशी बघत राहू नको, उशीर होईल. चल लवकर तारा, चल लवकर, लवकर चल तारा, लवकर चल. दादा, तो दगडू आणायला लागून निघाला कुठं? मग कुठं तुम्हाला ठाव तुला मग गीताला सांगूया. चल 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 चल. काय हरी काका, हवा पाणी ठीक आहे ना गावाकडं? ठीक ठीक आहे, मजा येत आहे. बराच मार लागलेला दिसतोय. असं एक आहे की झालं तरी काय? अहो आता काय सांगावं हरी काका, अब्रुदार बायकांनी जगण्याची सोय उरली नाही बघा आता. म्हणजे? अहो रात्री मी मळ्याकडनं परत येत होतो. बर. एक गरीब बाई बिचारी जळण गोळा करून येत होती. तिला एकटीला बघून एका हलकटानं धरला तिचा हात. काय म्हणता? ती ओरडली, गेलो धाव. आणि मग जी त्याची माझी झाली म्हणता, त्याचा आम्हाला हा प्रसाद मिळाला. पण त्याला अगदी रक्त निघेपर्यंत असा चेसलाय म्हणता. चेतला ना? हो तर सोडतो की काय, अगदी रक्त निघेपर्यंत चेसलाय. तिचा का तिचा का काय रे गुरु? तू आपलं दगडू आता हारायला घेऊन निघाला कुठं तरी गाडीत. गाडीत कुठं? विचार का ना, रामानाथलं वनात घेऊन जा गाडी म्हणत होता. खरं म्हणतो? बरी आठवण झाली. हरी काका, तुम्हाला त्या नंदगावच्या ताराची काही माहिती आहे का? हो, माहिती म्हणजे काय, ती माझ्या मैत्रिणाची बाबाजी शिंद्याची लेक. तापाच्या साथीत 4 दिवसाच्या अंतरानं दोघं बी नवरा बायको मिळाला. आधी बायको गेली, मग बाबाजीला ताप आला. त्यावेळी त्याने मला बोलवून 2 वर्षाची तारा आणि घरचं दागिनं माझ्या हाती ठेवलं. मग ताराचं काय झालं? 8 वर्षापर्यंत मी सांभाळली. पुढे तिच्या चुलतीनं सांगुणा काकीनं आपल्या घरी नेली तिला. तिथं तिनं लई त्रास तिला पोरीला. तिला गरीबाच्या घरी टाकून दागिनं खाण्याचा डाव केला तिनं. त्यासाठी ती पोरीचं लगीन बी लवकर होऊ देईना. आता 3 आठवडे झालं त्याच लगीन करून दिलं तिनं. नवरा कुठला? गाव कोणतं त्यांचं? नवरा बघा
पिंपळगावच्या चव्हाणाचा रामचंद्र. बदमाश झगडी हो. अरे फिरू फिरू आधी पळा ती गाडी अडवा. तरी मला वाटलं होतं तो असं काहीतरी केलं. आधी ती गाडी अडवा. झालं तरी काय असं? इकडे कुठे डोंगरात गाडी घेतली? मला भीती वाटते हो. थांबा. नाही तारा, इथूनच आपलं गाव येईल जवळ तारा. सीतेच मन थरकल हृदय करपल राम ओठात पतिव्रता परीक्षा देई धरणी माई भंगली घे पोटात. गाडी इथे का थांबवली? कुठं आलो आपण? शहरात किती लांब आहे? होय तारा, ज्या ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण अगदी जवळ आलं. अगदी अगदी तेच ठिकाण आलं म्हणायचं तारा. गाडीला घुला लागला वाटतं तारा. जरा थांब गाडी. तारा, गाडीला घुला लागला वाटतं. अहो अहो कुठे गेलात? गाडीत लवकर या. अहो बोलत का नाही तुम्ही? लवकर या लवकर. मला भीती वाटते. अहो कुठे गेलात? कुठे गेलात तुम्ही? माझा जीव घाबरून जातो. लवकर या लवकर या. मला लय भीती वाटते. अहो कुठे गेलात? लवकर या ना. लवकर या. मला लय भीती वाटते हो. मला लय भीती वाटते. तारा, नीट ऐक तारा. मी आता परत येणार नाही. मी तुझा नवरा नाही तारा. मी तुझा नवरा नाही. दरोड्याच्या दिवशी खिंडी जवळ मी मेढ राखायला आलो होतो. बैलगाडीत मला तुझ्या नवऱ्याचे कपडे सापडले. ते मी अंगावर घातले होते. हे कपडे बघून मीच तुला तुझा नवरा वाटलो. पण मी तुझा नवरा नाही. मी एक गरीब धनगर आहे तारा. तारा, ते कपडे बैलगाडीत मी तुझ्याजवळ ठेवले आहेत. ते घे तारा. तारा, तारा, आई, 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 तारा, त्या दरोडेखोरांनी तुझ्या नवऱ्याला या खिंडीत मारून टाकलं. काय बोलताय? मग मला आपल्या घरी का नेली? का नेलीस आपल्या घरी? माऊली, चूक झाली माझी. पण तारा, मी तुला घरी घेऊन गेलो. पण वाईट वागलो का तुझ्याशी? मी तुझ्या अंगाला हात लावला असेल. पण मी माझ्या आईला शपथ दिली होती, परस्त्री आणि परधनी याला मी आपलं म्हणणार नाही. माझा हात तुझ्या अंगाला लागला. तो तारा भावाचा बहिणीच्या अंगाला, लेकराचा आईच्या अंगाला. तारा, आणि इथंच याच खिंडीत तुझा नवरा राम होऊन या वनातनं स्वर्गात निघून गेला. मी फक्त लक्ष्मणाचं काम केलं. तुम्ही गरीब पण नवरा समजून मी तुमचा संसार केला. पण पण तुम्ही मला या मरणाच्या घरात आणून सोडलं. या खिंडीत मी घाबरून मरेन आणि मेले तर तुमच्या सगळ्या धनगर जातीला पोचून लागेल. तुम्ही माझा घात केला. तारा, मी तुला माझ्या घरी नेलं. तू आपल्या माहेरी आली होतीस असं समज. आणि ऐक, आता तुझ्या अंगावर जे लुगडं आहे ते मी माझ्या आईसाठी आणलं होतं.
पण ते नेसायच्या आधीच ती मला सोडून गेली. तू माझ्या घरी तुझ्या माहेरी आल्यावर मी भावानं तुला तो आहेर केला आहे असं समज. पण माझ्याकडे पहा, तुझ्यासारख्या सुंदर मुलीचा नवरा होण्याची माझी लायकी नाही. मी जातो तारा, मी जातो. हा दागिना माझ्या आईने माझ्यासाठी ठेवला होता. तू कोण? दरोडेखोर? नाही 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 तारा, हा दागिना तू कोणाजवळ ठेवायला? मी रामचंद्र तारा. खोट, सारे जग खोट. ते मला सोडून कधीच गेले. दरोडेखोराने त्याला ठार केलं. होय तारा, मी ठार झाल्याचं सोंग घेतलं म्हणूनच वाटलं. तू आणि तुला इथं आणून सोडणारा माणूस दुसऱ्याशी सकाळी मी जाताना तुम्हाला पाहिलं होतं. खरंच तुम्ही? होय तारा, मी रामचंद्र, पिंपळगावच्या चव्हाणांचा मुलगा. तुझ्या चांगुणा काकीने आपलं लग्न मोडण्याचा घाट घातला होता. तुझ्या हरिकाका चौगुल्यानं तो डाव साधू दिला नाही. तुझ्या माझ्या हातात सारख्या अंगठ्या त्यानेच घातल्या होत्या. आठवतं तुला? खरंच तुम्ही? माझं कुंकू टिकलं, देवानं माझं ऐकलं. चला लवकर, आता ह्या खिंडीत लई थांबायचं. चला हळू. पायाला लई लागला? होय तारा, पाय थोडक्यात वाटला. तुम्ही 15 दिवस इथे जगला. तुला आठवतं, तू ज्या गाडीत होतीस त्या गाडीत सुदुरीच्या दुड्या होत्या. त्याने मला 8 दिवस जगवलं आणि रानातली फळं खाऊन. असं काही माझ्यासाठी लई हाल झालं माझ्या धन्याचं. नाही तारा, माझ्यापेक्षा तुला तो इथून घेऊन गेला त्या माणसाचे हाल झाले. दुनियेत फक्त त्याच्याशिवाय कोणालाही ठाऊक नव्हतं की तू त्याची पत्नी नाही. तरीही त्यानं तुला पवित्र राखून इथं आणून सोडलं. तुझ्या दागिन्याची हाव धरलेली आहे. त्याला असं वळण लावणारी त्याची आई सुद्धा धन्य. चल तारा, चल. अशा त्या भयान मध्यरात्रीला मी ताराला जास्त सोडून आलो. ही खिंड, ती खिंड, ती हीच खिंड. त्या भयान मध्यरात्रीला ताराला तिथून सोडून आल्यानंतर तिथं काय झालं मला माहित नाही. तिथं काय होणार ते तिथं घेऊन मेलेच असणार. माझ्या शक्तीसाठी 50 वर्षापूर्वी एका गरीब पुरीला तिथं मी मरणाच्या दाढ ढकललेल्या. तिनं मलाच नाही, अख्ख्या धनगर जातीला भूत होऊन लागेल म्हणून शाप दिलेला आहे. त्यावेळेपासून
मी कुठल्याच गावात जात नाही. मला राहणं वनच वाढ वाटते. पण रानात फिरत असतो तरी ह्या खिंडीतनं एवढा मी कधी जात नाही. ऐका ऐका, अजून ते चाका ऐकू येतात, अजून ते चाका ऐकू येतात. ऐका चाका, ऐका ऐका ऐका. अरे चला थांबायचं नाही. आल्या वाटून चला माग, मेंढर माग घ्या, फिरवा फिरवा माग मेंढर. अरे अरे ढोल घ्या का भगवान आहे. आमचं मेंढराचं धन, आमचं मेंढराचं धन, आम्हाला आंधळ रानवन, आम्हाला आंधळ रानवन. हिंदू खुशाल आम्ही 12 महिना, हिंदू खुशाल आम्ही 12 महिना. चंदर सुद्धा आमच्यासाठी मारतात चक्कर, आम्ही हाय धनगर धनगर, धनगर धनगर, हाय हाय धनगर धनगर.